कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुझी खूप काळजी वाटते सारंग, तिला सांग इथून निघून जायला। सावली, मला आधीच खूप भीती वाटते आणि हे असं घडतंय, हा अशुभ संकेत आहे। आई काळजी नको करूया, ताट पडलंय पण दिवा विझलेला नाहीये। सावकाश खेळा ना जरा। सॉरी। नीट जा हा। काळजी नको करू, पाया पडतोय। तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते, तुझं कुंकू धोक्यात येत आहे। विठुराया, हे असे संकेत देऊन घाबरवू नकोस रे। सारंग सरांवर येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्यांना नक्की वाचव। वहिनी, हा वहिनी। हॅलो सावली, आपल्या घराजवळ ना जोशी चौक आहे, तिकडे एक गाडी येईल तुला घ्यायला आणि तीच तुला माघारीही सोडेल। थँक्यू वहिनी, तुम्ही खूप करता माझ्यासाठी। चल ग, बाय, ठेवते। कुठे चाललीस? माहेरी जाते मी। चल पुढेपर्यंत ड्रॉप करतो। सारंग सर, काय झालं? तुम्ही टीका का काढलात? अगं मीटिंगला चाललोय ना, म्हणून काढला। ऐका ना सारंग सर, तुम्ही जायच्या आधी हा नारळ फोडाल का? का? मी तुम्हाला काल बोलले होते ना, मला खूप भीती वाटते। हे बघ सावली, ह्या सगळ्या गोष्टी मला तर पटत नाही, पण तुझ्या मनातली भीती जर जाणार असेल तर आपण करूया, नाहीतर मागे मागे मीटिंग पर्यंत पोहोचशील तू। दे। बस आता। इडियट, तू आज ह्या घरातून बाहेर निघालीस खरी, पण तू परत ह्या घरात येणार नाहीस याची सोय मी केली। त्यासाठी तुला स्वर्गात पाठवावं लागलं ना तरीही चालेल। धन्यवाद दादा। त्या घरात छोटी छोटी पावलं उमटली पाहिजेत आता। तिरोत्तमा मॅडम बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आसुसलेले आहेत। त्या जगन्नाथने पूर्ण सोय केली आहे या घरात पाळणा हलावा म्हणून, पण मी या मूर्ख मुलीचं व्रत पूर्ण होऊच देणार नाही। दादा, मंदिराच्या पायथ्याशी उतरायचं होतं ना आपल्याला? अहो ताई, जायला रोड तर हवा। एक तर खूप जुनं मंदिर आहे, इथूनच जावं लागेल तुम्हाला। बरं ठीक आहे। ताई, पाण्याची बॉटल घेऊन जा, वाटेत पाणी मिळणार नाही। बरं, येते मी। धन्यवाद।
महाशिवरात्र जवळ येते, पण येणारी महाशिवरात्र काहीतरी संकेत दर्शवते बघ. तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. तिचा पायगुण आहे हा. तिने पाऊल ठेवलं आणि हे असं झालं. हे व्रत खूप अवघड आहे. सूर्यास्ताच्या आधी महादेवाला अभिषेक करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं कुठेही थांबायचं नाही. काय हो, कसला विचार करताय? सानिकाची आठवण आणि सावलीचा विचार या पलीकडे आयुष्यात काही आहे का आपल्या? हो, आणि महाशिवरात्र येते, त्यामुळे सानिकाचा विचार आल्याशिवाय कसं राहील? अगदी खरंय. मी ती होती तेव्हा बाबा उपास कसा करायचा असतो, उपासाला काय काय लागतं मला सांगा, आम्ही त्याची यादी करते आणि सगळं घेऊन यायचे आणि उपास करायचे. उपास झेपायचा तर नाही, पण महादेवाचं भक्तिपोटी करायचे सगळं. इथे तर आठवतं ना, अंगात ताप भरला होता. मी तिला वारंवार सांगत होतो, तूही समजत होती की नको करू, एक शिवरात्र चुकल्याने काय मोठं, पण नाही, ती केलाच तो उपास. हट्टी होती अगदी. सावली सुद्धा अगदी तशीच आहे ना हो? हो, तिलाही आता हे महाकठीण व्रत पार पाडायचंय. सावली सोबत आता आपण असायला हवं ना. काय आहे ना, काळ खूप कठीण आहे. भल्या भल्यांना घाम फुटेल असा आहे. त्यातून एखाद्याला मृत्यूच्या दारात न परत आणायचं म्हणजे त्यासाठी कठीण परिश्रम आहेत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.